हे असं आता इथं फक्त दोघांचं सेपरेट घेऊया असं आहे. हां छान टाळ्या वाजवत नाही. ताई हे पण एक आजी खाईंची बहीण आहे. हे आजीकडून दुसऱ्या आजीला गिफ्ट भेटतं. थँक्यू. गिफ्ट आहे घरी जाऊन दाखव. हे रिटर्न गिफ्ट आहे सगळ्यांना. ताईने जाऊन आणलेलं सगळं तिकडे. थँक्यू. इकडे आता केक आणून ठेवला नंतर सगळे देणार आहे. आणि इकडे सगळी झाली ही जेवणाची तयारी. तर आता जेव्हा जेवण घे तेव्हा सांगेल काय काय मेनू आहे. मला काही दिसत नाही आहे वरती काय टोपामध्ये, पण सगळी तयारी झालेली आहे. इकडे गोडामध्ये पण आहे आणि डाळ भाजी भात पुरी वगैरे आणि अशी सगळी इकडे तयारी करून ठेवली. पहिली ना बच्चे कंपनी घेतली दादा आई. हां तुझा कुठे बाबा? दिलाच नाही वाटतं त्याला. दिलाच असणार बाबा. त्याला दिलाच नाही अजून अक्षय. बसले माझं गिफ्ट पकडून आता. आणि फोटोवाले दादा आहेत आपले दोन्ही. काका काकी आहेत ना. हां छान छान. मी काकी होणार. वा मस्त. तन्वी खूप हौसेने करते बस सगळं सगळं छान करते. असं आवड आहे तिला. हे तन्वीचे मम्मी पप्पा आहेत. जातो जा काय आजी बाबा आहेत. आजी बाबाला घेऊ द्या. ताईंची सगळ्यात छोटी बहीण आहे ती. वाटतं का बघा ही आजी झाली. ही राहिली ती मागं. हे बघा हे आमचे मेडिकलचे मालक आहे. हां हे आपल्याला जे औषध देतात ना दादा त्यांची वाईफ. हां खूप छान आहे ती पण. ती उशीर आली जरा. ननंदबाई आल्यात बघा माझ्या ननंदबाई. आणि तुम्ही बघितलं का मला बोलल्या तर मी तुम्हाला फोटो मारून पाठवेल. घडी मोडली जयश्रीच्या याला. आई ग पण कसल्या छान दिसत आहे. डार्कमध्ये कधी बघितलं नव्हतं. हां बसा भावाजवळ बसा. भाऊ भाऊ जे असतील ना. बसा बसा बसा. कसली भारी वाटतात खरंच. कसले भारी वाटतात. असू द्या असू द्या. छान दिसतंय ना. एक नंबर. तुमच्या लक्षात आहेत का ताईंना मी धोंड्याच्या महिन्यामध्ये मी त्यांना जोडवी करा म्हटले होते. ताईने केली नाही. पण मग आता ही साडी घेतली. कलर कधीच कलरची साडी घालत नाही ताई. कधीच नाही. आणि आज घातली. मला एवढं बरं वाटलं ना. अरे बापरे. आणि तुम्हाला माहिती आहे का हे बघा पर्स. बहिणीची पर्स भाऊ सांभाळतोय. बघितला. जावा तुम्ही जावा. बहिणीने पर्स दिली सांभाळायला. हे असं आहेत. खूप भारी. किती प्रेम बघ नाही ना. ताईंचे विचार बघा. ताईंचं बोलणं बघा. एवढं सुंदर ना. खूप छान. हे आजी आजोबा. कॅमेऱ्याकडे बघा.
तर हे आमच्या बिल्डिंगमधले आहेत. माझ्या मावशी आणि काकांना तर तुम्ही ओळखतच असाल. अमित दादा इकडे समोर. ओके आता मोबाईलमध्ये बघा. का अशी सांभाळायची बाई. काय काय आहे बहीण भावाचं प्रेम? विश्वास आहे पण ते प्रेम हे बाई अहो माझ्या भावाला असं का बोलता तुम्ही? हा कसलं इकडे समोर. साडी सेम घातली फक्त माझी बहीण अशी नाही दिसत आहे पण बघितलं. मी काय म्हणतो असं घ्या इथे घेते. जेवण द्यायचं हा घेते वाढते मी वाढते. ये तू ये ना. घेतली ना. माझं ताट येते म्हणून थांबलो. आम्हा पहिले केक बनवलाय आणि मुली खूप छान बनवलाय. बरं आता ना सुनबाई आपली उद्या जाणार आहेत माहेरी. ही मम्मी आहे आणि तिची मामी आहेत. मम्मीने येईन बाई असं बोल ना. म्हणजे आमची वीणबाई आहे आमची वीणबाई. हो चुकलं जरा. ड्राईव्ह तू करणार आहे का? ड्राईव्ह कोण करणार आहे? हा तू जाणार आहे गाडी no? अच्छा अरे वा मग बरं आहे काही टेन्शन नाही. तिथपर्यंत सोडतो मग एकदम टेन्शन नाही राहायचं. आता ना थोडी विश्रांती पण होईल. तिला खूप त्रास झाला 7 महिन्यापर्यंत भरपूर त्रास झालाय ना. खूप उलट्याने वगैरे एकदम हैराण झालेली ती. तर गावी जाणार मम्मी वगैरे पप्पा सगळे आले तिचे. सगळं सुखरूप होऊ द्या मग आम्ही जाणार नंतर बघायला. जे नातू उद्या काही पण होत्या बघायला जाणार. काय हा ते ना हा चला जाऊ बा खाली येऊ नक्की येऊ. हा तुम्ही काळजी घ्या सगळं. आमचा आशीर्वाद या. हा आशीर्वाद आहे ना. सुखरूप या. सगळं चांगलं होईल. मी कधी येते आम्ही मिस करतो. येतील निघालेत आता खाली आलोय. भेटल साहेब ताईला टॅक्सी बघून द्या. आता 9:45 वाजले आले घरी. तर तिचं लगेच येत काय गिफ्ट दिलंय काय माहिती. तिने खोललं मी दाखवते तुम्हाला. ताईने मला काय गिफ्ट दिलंय हे बघा. माझ्या नेल्स दाखव. अच्छा नेल्स लाईट लाव ना इथल्या दोन्ही पण लाव. हे असे प्लेट आहेत. ती प्लेट पण काय दाखव ना. तू बघितली नव्हती का? ही अशी प्लेट आणि ह्या 2 वाट्या. ठेवायचं हां म्हणजे भगवंताला आपण नैवेद्य वगैरे ठेवू. 2 चम्मच. अरे वा छान आहे ती. छान आहे ना. सगळ्यांना सेम दिले. सगळ्यांना रिटर्न गिफ्ट. तिला नेटवर्क कमी आहे तिथं. मी यशला बोलले तुला एवढे सगळे विचारत होते आलं नाही. दीदीला पण दीदीचं तर पहिलं असतं का दीदी नाही आले. आणि कट करते तुलाच करत असेल परत. तर मग तिकडे होते ना मला एवढे फोनचे कोणाकोणाचे किती फोन येऊन गेले. तिथं मला हॉलमध्ये ऐकायलाच नाही आलं. आता यशला बोलली तू फोन कर जेवढे मिस कॉल आले तुम्हाला. चला कार्यक्रम तर एकदम छान झाला. एकदम सुंदर कार्यक्रम झाला. तुम्हाला सांगते भारी झाला. आता जयश्री उद्या जाणार आहेत. म्हणजे मोठी सुनबाई म्हणजे छोटी आत्ताच लग्न झालं आहे. माझं ऑपरेशन झालं त्या दिवशी त्यांचं लग्न झालं आहे. एवढी भारी आहेत ना ती पण. तुम्हाला सांगते खूप भारी आहेत. इतकी हसमुख आणि सगळ्यांमध्ये मिळून. ही मोठी पण तशीच होती आणि आता ही आली ना ही पण एकदम तशीच. खूप भारी आहेत दोघी पण. आणि ताईचं माझं तर बॉन्डिंग आहे असं. आमच्यामध्ये तर काही कधी हेच नाही. आज इतके वर्ष झाले आता आम्हाला 5 वर्ष झाली येऊन. एकदम जसं ना तसंच बॉन्डिंग आमच्यामध्ये. उलट जास्त वाढले पण कमी नाही झाला. दोघींचं आमचं खूप छान आहे. ताजी पण तसेच आणि ताई पण तशाच आहे. म्हणजे एकदम आमच्या दोन्ही फॅमिलीचं मिक्स होऊन गेलो आम्ही सगळ्या गोष्टीने. तर चालेल चला आता व्हिडिओ घेण्याचा तिथं सगळा प्रयत्न केलात किती काय पण माझ्या अगोदर थोडं होऊन गेलेलं कारण मी उशिरा गेले. मला 1 तास झालं लेट झालं जायला. चालेल असू द्या वेळेवर पोहोचलो. काहीतरी आता काय करणार साहेबांची पण कामं असतात.
त्यांच्या तिकडे जे मित्र आहेत त्यांना घर घ्यायचं, त्यांचं फिक्स वगैरे केलं. दोघा तिघांनी फिक्स केलं तिकडे घर घ्यायचं. एकाचं राहिलं तर एकासाठी पुन्हा यांना जावं लागेल. कोणाचं तरी चांगलं होतं ना, मेन कोणाचं घर होतं. घर होणं हे म्हणजे सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे. घर झालं पाहिजे, स्वतःचं घर हवं आहे. कारण हे घर घेण्यासाठी ना तुम्हाला सांगू, आम्ही जवळजवळ इतके घरं बघितले ते, एवढे घरं बघितले ते. यश, मी आणि साहेब. दिदी तर नाही यायची, काय थोड्या ठिकाणी यायची दिदी, पण यश आणि मी आणि नंतर साहेब आणि मी 8 महिने आम्ही घरं शोधलेले. 8 महिने. तेव्हा मला इथं एकदम व्यवस्थित जसं पाहिजे तसं घर भेटलेलं आहे. तर घरासाठी कोणाची किती तडफड असते ही मला चांगली माहिती आहे. चला असू दे ताईंनो, आता ह्या व्हिडिओला इथेच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सरताई दादा ना, श्री स्वामी समर्थ.